श्री स्वामी समर्थ. स्वामींची पूजा इतकी मनापासून का केली जाते? लोकांना ते इतके आपलेसे का वाटतात? कोणी संकटात असो, कोणी आजारी असो, कोणी गोंधळात असो, पहिल्यांदा ओठावर येतं ते स्वामींचं नाव. पण प्रश्न असा आहे की इतकी दैवत असताना स्वामी समर्थच इतके जवळचे का वाटतात? याचं उत्तर साधं नाही. ते अनुभवात आहे, श्रद्धेत आहे आणि माणसाच्या मनाशी जोडलेलं आहे. स्वामी समर्थ फक्त देव नाहीत, तर आपला आधार आहेत. स्वामींना फक्त देव मानलं जात नाही, तर ते वडील, गुरु, मित्र आणि संरक्षक म्हणून ओळखले जातात. कारण त्यांनी कधीही लोकांना भीतीत ठेवले नाही. त्यांनी कधीही माझी पूजा केलीच पाहिजे असं सांगितलं नाही. त्यांचा स्वभाव होता थेट, साधा आणि स्पष्ट. माणूस जसा आहे तसाच स्वीकारणारे, चुकांवर प्रेमाने बोट ठेवणारे आणि योग्य मार्ग दाखवणारे असे स्वामी होते. राजा असो वा गरीब शेतकरी, स्वामींसाठी सगळे सारखेच होते. त्यांच्या शिकवणीत मोठी मोठी तत्त्वज्ञान नव्हती, तर होती साधी वाक्य जी थेट मनात बसतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजही हे वाक्य हजारो लोकांच्या आयुष्याला आधार देतं. लोक त्यांना नवसाला बांधत नाहीत, तर मनाने जवळ करतात. स्वामींची पूजा भीतीपोटी नाही, तर प्रेमापोटी केली जाते. कोणी रोज पूजा करतो, कोणी फक्त श्री स्वामी समर्थ म्हणतो, तर कोणी फक्त फोटो पाहून शांत होतो आणि तेवढंच पुरेसं वाटतं. का वाटतात स्वामी प्रत्येकाच्या इतके जवळचे? कारण स्वामी कधीही दूर बसलेले देव नव्हते. ते लोकांच्या आयुष्यात उतरलेले होते. ते रागवले, हसले, टोमणे मारले, पण कधीही कोणाला सोडून दिले नाही. आजही लोक सांगतात, आम्ही स्वामींना पाहिलं नाही, पण त्यांची उपस्थिती नक्की जाणवते. स्वप्नात येऊन दर्शन देतात. हीच अनुभूती त्यांना इतकं जवळचं बनवते. शेवटी काय, स्वामींची पूजा परंपरेमुळे नाही, तर विश्वासामुळे केली जाते. श्री स्वामी समर्थ हे नाव उच्चारताना मन शांत होतं, डोळ्यात आशा येते आणि मन म्हणतं, काहीही झालं तरी स्वामी आपल्या पाठीशी आहेत. आणि कदाचित म्हणूनच महाराष्ट्रात प्रत्येक घरात, प्रत्येक मनात स्वामी समर्थ आजही जिवंत आहेत. श्री स्वामी समर्थ.